नमस्कार. आपण पाहता सामाजिक बातमी न्यूज. पाहुयाचे काही ठळक घडामोडी. बातमी कल्याणीतून आहे. लेखी आश्वासनानंतर बसपाचे धरणे आंदोलन मागे. कल्याण. नागरी समस्याच्या विविध मुद्द्यावर कल्याण डोंबिवली महापालिकेच्या विरोधात महापालिका मुख्यालयासमोर गेल्या 6 दिवसापासून बसपाचे धरणे आंदोलन सुरू होते. या आंदोलनाची प्रशासनाने दखल घेत धरणे आंदोलनाची दखल घेतली. आयुक्तांसोबत चर्चा पार पडली. त्यानंतर त्यांना लेखी आश्वासन दिल्यानंतर धरणे आंदोलन मागे घेण्यात आले. बसपाचे पदाधिकारी सुदाम गंगावणे, विद्याधर कीर्तवडे, राजेश जयस्वाल, संतोष भालेराव, मधुकर बनसोड, प्रदीप सोनवणे, आत्मेश मिठबावकर, सिद्धार्थ सोनवणे, विजय सोनवणे यांनी विविध नागरी मागण्याकरिता धरणे आंदोलन सुरू केले होते. महापालिका कामकाजाच्या वेळेत सकाळी 10 ते सायंकाळी 5:30 वाजे या वेळेत धरणे आंदोलन करून प्रशासनास निषेध व्यक्त करण्यात जात होता. या आंदोलनास आंबेडकरी विचाराच्या संघटनांनी पाठिंबा दिला होता. आज धरणे आंदोलकांनी काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त केला होता. महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी धरणे आंदोलकाची चर्चा केली. कल्याण पश्चिमेतील स्मार्ट सिटी प्रकल्पात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाची जागा बाधित झाली होती, ती विस्तारित करून द्यावी. महापालिकेच्या हद्दीतील दलित वस्त्यांमध्ये सुविधा पुरवण्यात याव्यात. रुग्णालयात योग्य आरोग्य सेवा द्यावी. महापालिकेतील मागासवर्गीय अधिकारी यांची शोषण केली जाते, त्याची चौकशी करण्यात यावी. नगर रचना विभागातील अधिकारी सुरेंद्र टेंगळे यांच्यासह अन्य अधिकारी यांची बांधकाम व्यवसायात भागीदारी आहे, त्यांची चौकशी करण्यात यावी. प्रभागात कार्यालयातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील पुतळा दर्शनी भागात बसवण्यात यावा. या विविध मागण्यावर आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत लेखी आश्वासन दिले. पण 3-4 दिवस झाले तरीही ही महानगरपालिका, कल्याण महानगरपालिका ही विचारात घेत नाही आहे की तुमची काय समस्या आहे. त्यांनी सर्व समस्या लिहून दिल्या आहेत. तुम्ही माननीय आयुक्त साहेबांचं कर्तव्य आहे की एक तरी भेट घ्यावी व आमच्या बहुजन समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांना विचारावे की तुमची मागणी काय आहे. हे लोक कोणतेही काम करत नाही. भ्रष्टाचार, या महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार भरलेला आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका याने मला जागा व कल्याण नगरमध्ये कोणते रस्ते, कोणते त्यांचीही माहिती द्यावी की कोणते रस्ते चांगले बनवले आहेत, कुठे खड्डे आहेत, कुठे काय आहे, त्यांनी ही माहिती द्यावी. तो मी उल्हासनगर विधानसभेच्या माध्यमातून सोमवारी उल्हासनगरचे कार्यकर्ता घेऊन इथं आम्ही जल्लोषाने आंदोलन करणार आहे. याची नोंद कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त साहेबांनी घ्यावी ही माझी नम्र विनंती. जय भीम, जय बुद्ध. धन्यवाद साहेब, तुम्ही आलात. पाऊस चालू असताना आम्हाला भेट दिली त्याबद्दल तुमचे आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो.